Hello friends, welcome you all on CS Academy channel. I am back again with the data structure. आजच्या या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहे IMP MCQ क्वेश्चन्स ऑफ डेटा स्ट्रक्चर. जसं मी तुम्हाला प्रॉमिस केलं होतं की MCQ क्वेश्चन्स इम्पॉर्टंट MCQ क्वेश्चन्स तुमच्यासाठी घेऊन येणार आहे. सो आजचा आपला व्हिडिओ आहे की डेटा स्ट्रक्चरचे सगळे MCQज जे मागच्या पेपरमध्ये येऊन गेलेले असे MCQ क्वेश्चन्स आज आपण बघणार आहे की जे खूप IMP आहे. पूर्ण व्हिडिओ बघा, सगळे MCQ खूप इम्पॉर्टंट आहे आणि याच्यातून तुमची जी रिव्हिजन आहे डेटा स्ट्रक्चरची रिव्हिजन किंवा तुम्हाला बाकीचे जे कन्सेप्ट आहेत, काही कन्सेप्ट क्लिअर नसतील ते सुद्धा कन्सेप्ट आज आपण जेव्हा क्वेश्चन्स पाहू एखादा कन्सेप्ट आल्यानंतर तो कन्सेप्ट मी तुम्हाला समजून सांगेल. सो याच्यामध्ये तुमची रिव्हिजनसुद्धा होईल आणि हे जे MCQ की बोर्डाच्या एक्झाममध्ये तुम्हाला कशा प्रकारे मल्टिपल चॉईस क्वेश्चन विचारला जातो त्याची एक आयडिया येऊन जाईल. आणि आत्ता जे आपण MCQ घेणार आहे ना ते सगळे प्रिव्हियस इयर येऊन गेलेले आहे. म्हणजे आजचा जो व्हिडिओ आहे आपला हा सगळा कोणता आहे व्हिडिओ आहे PYQ म्हणजे प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स. डेटा स्ट्रक्चरचे प्रिव्हियस इयर MCQ क्वेश्चन्स आपण घेणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये. ओके, प्लीज CS अकॅडमीला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज कमेंट करा. कमेंटमधून तुमचे डाऊट्स मी क्लिअर करेल. तुम्हाला कोणताही डाऊट असला तर कमेंट करा, मी नक्की त्याचा आन्सर करेल. ओके, प्लीज शेअर करा तुमच्या मित्रांपर्यंत. सो लेट स्टार्ट अवर टुडेज व्हिडिओ IMP MCQ क्वेश्चन्स ऑफ डेटा स्ट्रक्चर. सो फर्स्ट क्वेश्चन इज, इथे बघा बोर्डाच्या एक्झाममध्ये तुम्हाला क्वेश्चन विचारला जातो, सिलेक्ट द करेक्ट अल्टरनेटिव्ह, सिलेक्ट द करेक्ट अल्टरनेटिव्ह अँड रिराईट द फॉलोइंग स्टेटमेंट. जेव्हा इथे रिराईट द फॉलोइंग स्टेटमेंट येते ना तेव्हा हा जो क्वेश्चन आहे हा पूर्ण क्वेश्चन आन्सर शीटमध्ये परत लिहावा लागतो विथ आन्सर. जर रिराईट आलेला असेल तर पूर्ण सेंटेन्स परत लिहिणं आवश्यक आहे. जर आन्सर पूर्ण सेंटेन्स जर लिहिलं नाही तर मार्क्स मिळत नाही, कारण तुम्हाला क्वेश्चनमध्येच विचारलेलं आहे की रिराईट द फॉलोइंग स्टेटमेंट. मॅक्झिमम वेळेस रिराईट म्हणून येतं, पण काही वेळेस दिलेलं नसेल तर फक्त आन्सर लिहिलं तरी ओके, बट रिराईट जर असेल तर पूर्ण सेंटेन्स लिहिणं खूप महत्त्वाचं आहे. सो फर्स्ट क्वेश्चन इज फाइंडिंग लोकेशन ऑफ गिवन एलिमेंट इज. पहिला क्वेश्चन आहे फाइंडिंग लोकेशन ऑफ गिवन एलिमेंट. म्हणजे एखादा एलिमेंटचे जर आपल्याला लोकेशन फाइंड आउट करायचं, एखाद्या एलिमेंटचं लोकेशन फाइंड आउट करायचं आहे गिवन ॲरेमधून, तर त्या प्रोसिजरला काय म्हणतात? ट्रॅव्हर्सिंग, इन्सर्शन, सर्चिंग अँड नन ऑफ दिज. फाइंडिंग लोकेशन ऑफ गिवन एलिमेंट, एखाद्या एलिमेंटची जागा लोकेशन ॲरेमधून शोधून काढणे, या प्रोसिजरला आपण म्हणतो सर्चिंग. या टेक्निकला आपण काय म्हणतो? सर्चिंग टेक्निक. जसं आपण ऑपरेशन्स ऑफ डेटा स्ट्रक्चरमध्ये पाहिलं होतं की ट्रॅव्हर्सिंग, इन्सर्शन, डिलिशन, सर्चिंग टेक्निक्स पाहिल्या होत्या, सॉर्टिंग टेक्निक्स पाहिल्या होत्या. तर आपण ट्रॅव्हर्सिंगमध्ये काय करतो की जर आपल्याला एखादा ॲरे दिलेला आहे त्या ॲरेमधल्या प्रत्येक एलिमेंटला एकदा व्हिजिट करणे त्याला आपण काय म्हणतो? ट्रॅव्हर्सिंग. इन्सर्शन म्हणजे एखादी लिस्ट दिलेली आहे, एखाद्या लिस्टमध्ये एखादा एलिमेंट ॲड करणे त्याला आपण म्हणतो इन्सर्शन. सर्चिंगला काय म्हणतो? ॲरे दिलेला आहे, ॲरेमधून आपल्याला जो एलिमेंट पाहिजे तो सर्च करणे. मग आपल्या क्वेश्चनमध्ये काय दिलेलं आहे? आपल्याला लोकेशन फाइंड आउट करायचे. फाइंडिंग अ लोकेशन ऑफ गिवन एलिमेंट. एखाद्या एलिमेंटचं लोकेशन फाइंड आउट करण्यासाठी आपण कोणती टेक्निक यूज करतो? सर्चिंग टेक्निक. ओके, नेक्स्ट क्वेश्चन इज द डेटा atoms that are divided into sub atoms. म्हणजे एखादा जो डेटा ॲटम आहे तो डेटा ॲटमला आपण सब ॲटममध्ये डिव्हाइड केलं तर त्या प्रोसिजरला काय म्हणतात? ऑप्शन्स आर ग्रुप ॲटम्स, एलिमेंटरी ॲटम्स, नोड्स अँड ॲरे. एखादा ग्रुप आहे, एखादा डेटा ॲटम्स आहे, त्या डेटा ॲटमला जर सब ॲटम्समध्ये डिव्हाइड केलं तर आपण त्याला काय म्हणतो? ग्रुप ॲटम्स. म्हणजे एखादा ग्रुप आहे, इथे ग्रुप आहे आणि या ग्रुपला आपण छोट्या छोट्या पार्ट्समध्ये डिव्हाइड केलं म्हणजे हा काय आहे? हा एक डेटा ॲटम्स आहे. हा आहे डेटा ॲटम्स आणि या डेटा ॲटमला आपण काय केलेलं आहे? सब ॲटम्समध्ये डिव्हाइड केलं.
सब ॲटम्समध्ये डिवाइड केलं, म्हणजे ग्रुपमधून एक इंडिव्हिज्युअल्स बाहेर काढले तर त्याला आपण काय म्हणतो, ग्रुप ॲटम्स. म्हणजे याचा आन्सर काय राहील, ग्रुप ॲटम्स. द डेटा ॲटम्स दॅट आर डिवायडेड इंटू सब ॲटम्स आर कॉल्ड एज अ ग्रुप ॲटम्स. ओके. नेक्स्ट क्वेश्चन. इन लिंक लिस्ट लिंक फील्ड कंटेन. जसं आपण लिंक लिस्टमध्ये पाहिलं होतं की लिंक याच्यामध्ये नोड्स असतात आणि नोडमध्ये काय असतात, 2 पार्ट असतात. याच्यामध्ये असते डेटा पार्ट, एका याच्यात असतो डेटा आणि दुसऱ्या पार्टमध्ये असतो लिंक, है ना, लिंक असते. तर डेटामध्ये काय असतो, आपला जो ओरिजिनल डेटा आपण सेव्ह करणार आहोत तो डेटा असणार, आणि लिंकमध्ये काय असतो, ॲड्रेस ऑफ नेक्स्ट नोड. इथे काय असतो, ॲड्रेस ऑफ नेक्स्ट नोड. म्हणजे इकडे जो दुसरा नोड असेल त्याचा ॲड्रेस आपण लिंकमध्ये स्टोअर करून ठेवतो. सो आपल्याला क्वेश्चनमध्ये विचारलं आहे, इन लिंक लिस्ट द लिंक फील्ड कंटेन, म्हणजे या फील्डमध्ये काय आहे. फर्स्ट ऑप्शन इज व्हॅल्यू ऑफ नेक्स्ट नोड, ॲड्रेस ऑफ नेक्स्ट नोड, व्हॅल्यू ऑफ प्रिव्हियस नोड अँड नन ऑफ दिस. वॉट मे बी द आन्सर. आन्सर काय असेल, लिंकमध्ये आपण काय स्टोअर करतो, ॲड्रेस ऑफ नेक्स्ट नोड. सो आन्सर इज बी, ॲड्रेस ऑफ नेक्स्ट नोड. ओके, आन्सर इज ॲड्रेस ऑफ नेक्स्ट नोड. ओके. क्वेश्चन इझी आहे. जर तुम्हाला कन्सेप्ट जर क्लिअर असला ना तर आन्सर तुम्ही बरोबर देऊ शकता. आणि हे जे असे सगळे प्रिव्हियस इयरमध्ये विचारलेले क्वेश्चन्स आहेत, तुम्ही नोट डाऊन करून घेऊ शकता. हे क्वेश्चन्स मी तुम्हाला सेम टेलिग्राम ग्रुपवर सुद्धा देणार आहे. ओके. सो प्लीज व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करा तुम्हाला जर कुठलीही डाऊट असला तर. नेक्स्ट क्वेश्चन आपण आता बघू लगेच. अ रेकॉर्ड इज अ कलेक्शन ऑफ. आता हा जो क्वेश्चन आहे ना, हा क्वेश्चन मी इथे स्टार मार्क केलेला आहे. हा स्टार मार्क केला याच्यासाठी कारण हा 2020मध्ये विचारलेला क्वेश्चन आहे. मॅक्झिमम पेपरमध्ये हा क्वेश्चन विचारला आहे. रेकॉर्ड इज अ कलेक्शन ऑफ. ऑप्शन्स आर फील्ड, फाइल्स, ॲरे, fields and maps. What may be the answer? Answer काय असेल, a record is a collection of. Answer is field. इथे डेफिनेशन्स तुमच्या पक्क्या असणं खूप गरजेचं आहे. जसं तुम्ही आधीचे जर डेटा स्ट्रक्चरचे पूर्ण व्हिडिओज जर बघितले असतील तर हा व्हिडिओ याचे आन्सर्स तुम्ही पटकन देऊ शकता. रेकॉर्ड इज अ कलेक्शन ऑफ फील्ड्स इज अ कलेक्शन ऑफ एलिमेंट्स, है ना. फाइल्स, fields are the collection of, and files are the collection of data. फाइल्समध्ये काय असतो, डेटा असतो, बरोबर. सो रेकॉर्ड इज अ कलेक्शन ऑफ फील्ड्स. आन्सर इज अ सी ऑप्शन. नेक्स्ट इज द टाइम रिक्वायर्ड टू एक्झिक्यूट अ बबल सॉर्ट. आपण बबल सॉर्ट अल्गोरिदम पाहिलेला आहे. बबल सॉर्ट अल्गोरिदम आपण बघितला आहे की जो आपण सॉर्टिंग टेक्निक आहे आणि बेस्ट सॉर्टिंग टेक्निक्स म्हणून आपण यूज करतो बबल सॉर्ट. ओके. सो बबल सॉर्ट टू एक्झिक्यूट बबल सॉर्ट अल्गोरिदम हॅव्हिंग एन इनपुट, म्हणजे इनपुट आयटम्स किती आहेत, एन आहेत. डायरेक्टली प्रपोर्शनल टू म्हणजे यांनी इथे काय विचारलेलं आहे आपल्याला, टाइम कॉम्प्लेक्सिटी. काय विचारलेले आहे, टाइम कॉम्प्लेक्सिटी. सो द टाइम कॉम्प्लेक्सिटी ऑफ बबल सॉर्ट इज प्रपोर्शनल टू द एन स्क्वेअर. ओके. नेक्स्ट क्वेश्चन इज द मॅक्झिमम नंबर ऑफ नोड्स ऑफ सिमेट्रिक बायनरी ट्री. आपण बायनरी ट्री जेव्हा पाहिलं होतं तेव्हा आपण डेप्थ पाहिली होती विथ डेप्थ एन. हां, तर आपण मॅक्झिमम नंबर ऑफ नोड्स ऑफ सिमेट्रिक बायनरी ट्री विथ डेप्थ एन जेव्हा आपण बघितलं होतं तेव्हा एक फॉर्म्युला आपण डिराईव्ह केला होता की जर आपल्याला डेप्थ दिलेली आहे तर आपण त्याच्यावरून काय काढू शकत होतो, मॅक्झिमम नंबर ऑफ नोड्स. सो फॉर्म्युला काय आहे, फॉर्म्युला आपण दिला होता 2⁻n - 1. सो n काय आहे, n इज अ डेप्थ. म्हणजे जर आपल्याला एखाद्या बायनरी ट्रीची जर डेप्थ दिलेली आहे तर त्या डेप्थचा यूज करून आपण काय काढू शकतो, नंबर ऑफ नोड्स काढू शकतो. सो मॅक्झिमम नंबर ऑफ
nodes, excuse me, the maximum number of nodes of a symmetric binary tree with depth n. So option is option काय राहील? maximum number of nodes of a symmetric binary tree with depth n is option number D. The maximum number of nodes of a symmetric binary tree with depth n is, इथे काय पाहिजे, 2 raised to power n minus 1. आन्सर काय, 2 raised to power n minus 1. हा आपण फॉर्म्युला डिरेक्टली आपण लेक्चर्स मध्ये बघितलेला आहे. ओके, सो नेक्स्ट क्वेश्चन इज, आता त्या फॉर्म्युलाचा बेस घेऊन आपण हा क्वेश्चन सॉल्व करू शकतो. द मॅक्झिमम नंबर ऑफ नोड्स ऑफ अ सिमेट्रिक बायनरी ट्री विथ डेप्थ 5. आता आपला फॉर्म्युला काय, 2 raised to power n minus 1. 2 raised to power n minus 1. n ची व्हॅल्यू किती आहे, n is equals to 5. n is equals to 5. So 2 raised to power 5 minus 1. 2 raised to power 5 minus 1 म्हणजे 32 minus 1. 32 minus 1 is equals to किती आन्सर येईल, 31. So answer will be the 31. Option number C. Option number C. Okay. Next one. Assessing each element in an array only once is called as. Assessing each element in an array only once is called as. म्हणजे ही आपण डेफिनेशन पाहिलेली आहे. जेव्हा आपण, मी आता या व्हिडिओमध्ये पण तुम्हाला सांगितलं की जेव्हा आपण सगळ्यात पहिला क्वेश्चन पाहिला आणि त्याच्यामध्ये पण मी सांगितलं की assessing each element in an array is called as option number D. ट्रॅव्हर्सिंग. जेव्हा आपण assessing each element in an array only once, त्याला आपण काय म्हणतो, ट्रॅव्हर्सिंग. ओके, नेक्स्ट वन इज द एलिमेंट्स ऑफ रेकॉर्ड्स आर. म्हणजे आपल्या रेकॉर्डमध्ये जे एलिमेंट्स आहेत ते सिमिलर राहतील का, होमोजिनियस राहतील का, नॉन होमोजिनियस राहतील का, की आयडेंटिकल राहतील. ऑप्शन्स आर होमोजिनियस, सिमिलर, नॉन होमोजिनियस अँड आयडेंटिकल. हे जेव्हा आपण ॲरेमध्ये बघितलं तर ॲरेमध्ये काय पाहिजे, सेम डेटा टाईप पाहिजे. ॲरेमधले जे एलिमेंट्स आहेत ते सेम डेटा टाईप पाहिजे. पण इथे आपण काय विचार करतोय, रेकॉर्डचा विचार करतोय. सो रेकॉर्डमधले जे एलिमेंट्स आहेत ते नॉन होमोजिनियस असतात. रेकॉर्डमधले एलिमेंट्स नॉन होमोजिनियस असतात. सो आन्सर इज ऑप्शन नंबर सी, नॉन होमोजिनियस. द मोस्ट इफिशियंसी सर्च अल्गोरिदम इज. म्हणजे मोस्ट इफिशियंट सर्च अल्गोरिदम कोणता आहे, बायनरी सर्च, रिव्हर्स सर्च, लिनियर सर्च अँड पॉइंटर सर्च. द आन्सर इज बायनरी सर्च. बायनरी सर्च इज अ मोस्ट इफिशियंट सर्च अल्गोरिदम, मोस्ट सर्चिंग अल्गोरिदम. कारण आपल्याला याच्यामध्ये काय असते, बायनरी सर्चमध्ये काय असतं, पूर्ण ॲरे आपल्याला 2 पार्टमध्ये डिवाइड करायला लागतो. 2 पार्टमध्ये डिवाइड केल्यानंतर तुमचं एलिमेंट आपल्याला इकडे आहे का इकडल्या पार्टमध्ये आहे ते कळतो. आणि जर एलिमेंट इकडे असेल तर फक्त आपल्याला सर्चिंग कुठे करावं लागते, या पार्टमध्ये करावं लागते. सो इकडे या पार्टमध्ये जो सर्चिंग करण्याचा वेळ आहे तो आपला वाचतो. सो बायनरी सर्च इज अ मोस्ट इफिशियंट सर्च अल्गोरिदम. ओके, नेक्स्ट क्वेश्चन इज द नंबर ऑफ comparisons required for the bubble sorting of an array of n is. म्हणजे नंबर ऑफ कंपॅरिझन रिक्वायर, बबल सॉर्टमध्ये किती कंपॅरिझन लागतील, नंबर ऑफ कंपॅरिझन रिक्वायर फॉर द बबल सॉर्ट ऑफ एन ॲरे ऑफ एन एलिमेंट इज. म्हणजे एन एलिमेंटचं कंपॅरिझन करण्यासाठी बबल सॉर्टमध्ये किती नंबर ऑफ कंपॅरिझन्स लागतील. तर आन्सर इज, त्याचा फॉर्म्युला आहे डिरेक्टली. फॉर्म्युला काय आहे, n minus 1 divided by 2. So this one is a formula to find out the number of comparisons. So option number 1. Option number 1. Next question is
Finding the location of records with a given key value is known as. Finding the location of records with a given key value is called as. आता आपण लोकेशन फाइंड आउट करतोय तो ऑप्शन नंबर काय असणार आहे? सर्चिंग. आपल्याला कुठेही फाइंड करायचं म्हटलं तर आपण काय करतो? सर्चिंग. सो ऑप्शन नंबर आन्सर काय येईल आपला? आन्सर इज ऑप्शन नंबर बी, सर्चिंग अल्गोरिदम. नेक्स्ट वन इज the maximum number of nodes in a symmetric binary tree with depth 4. Maximum number of nodes in a symmetric binary tree with depth 4. म्हणजे याची डेप्थ किती आहे? 4 डेप्थ आहे. डेप्थ 4 आहे आणि आपल्याला काय काढायचं आहे? मॅक्झिमम नंबर ऑफ नोड्स. सो फॉर्म्युला विल बी द 2⁻n minus 1. n is a depth. So n आपण जर 2⁴ minus 1 म्हणजे 16 minus 1 answer will be the 15. Answer will be the 15. So option number B. Option number B. Okay. So these are 13 MCQ questions of data structure. सगळे क्वेश्चन्स खूप इम्पॉर्टंट आहे आणि आत्तापर्यंत सगळ्या एक्झाम्समध्ये हे क्वेश्चन्स आलेले आहेत. ओके, सगळ्यांचं मी तुम्हाला डिटेल डिस्कशन आपण व्हिडिओजमध्ये केलेलं आहे आणि हे जे आहेत क्वेश्चन्स, हे सगळे क्वेश्चन्स मी टेलिग्राम ग्रुपवर तुम्हाला देईलच. प्लीज तुम्ही व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा चॅनलला. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. वी विल कॅच यू इन नेक्स्ट व्हिडिओ.